घाटकोपर दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता 18 वर पोहोचली आहे। राजू सोनावणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। अजूनही 75 जणांवर उपचार सुरू आहे। वादळामुळे पेट्रोल पंपावर हे मोठं होर्डिंग पडलेलं होतं। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांची संख्या आता 18 वर पोहोचलेली आहे। राजू सोनावणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। अजूनही 75 जणांवर उपचार सुरू आहेत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये ही एसआयटी स्थापन झाली आहे। यामध्ये 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील आरोपी भावेश भिंडे याच्या कार्यालयातून कागदपत्र सुद्धा जप्त झाली आहेत। दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये आता 18 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सोनाली शिंदे यांच्याकडून। सोनाली, काय अधिकचे अपडेट्स आहेत? भिंडेच्या कार्यालयामधून कागदपत्र जप्त झालेली आहेत, त्याचबरोबर मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे। अगदी या घटनेमध्ये जवळपास 90 पेक्षा जास्त अधिक जण या घटनेमध्ये अडकले होते आणि त्यामध्ये आता जी माहिती येते त्यानुसार मृतांचा आकडा वाढलेला आहे। 16 जणांचा मृत्यू झाला होता, मात्र आता 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। सोनवणे नावाचे एक नागरिक आहेत, त्या पेट्रोल पंपावर ते होते, जे घाटकोपरला राहतात। त्यांचा आता उपचार दरम्यान मृत्यू झाला। ते केएम रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यामुळे एकीकडे या मृतांचा आकडा वाढलेला आहे, तर दुसरीकडे या प्रकरणी एसआयटीची स्थापना झालेली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर हे एसआयटीचं नेतृत्व करणार आहे आणि त्यांच्या मार्फत ही सगळी चौकशी होणार आहे। दरम्यान हा इगो मीडियाचा जो मालक आहे भावेश भिंडे, ज्याने हा अनधिकृत होर्डिंग्स इथे लावलं होतं, त्याला अटक केलेली आहे। त्याच्यासह 7 जणांचा जबाब सुद्धा नोंदवलेला आहे। त्यामुळे आता या तपासामध्ये पुढे काय होतं आणि कोणाकोणाला यामध्ये दोषी ठरवलं जातं, केवळ भिंडेला दोषी ठरवलं जातं की त्याबरोबरच पोलिसांमधील काही लोकांना, अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं जातं, हे बघावं लागणार आहे।